झी 24 तास एक पाऊल पुढे। बीडमध्ये दुष्काळाच्या दशावतारामध्ये पिचलेल्या शेतकऱ्यांसमोर बियाणं खरेदीचं संकट उभं राहिलंय। पावसाळ्याच्या तोंडावर ही बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुकानासमोर रांगा लागल्यात। त्यामुळे पोलीस बंदोबस्तात या बियाणांचं वाटप केलं जातंय। मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात यावर्षी 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ पडलाय। दिवाळीपासून पाण्याचे स्रोत आटल्यानं पाणी आणि चारा टंचाईनं शेतकरी वर्ग सध्या चांगलाच वैतागलाय। आता पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर बियाणं खरेदी करण्याचं संकट निर्माण झालंय। बियाणं तातडीनं मिळावं यासाठी शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासून दुकानासमोर रांगा लावतायत। बी मिळतंय म्हणजे पण पोलिसाची बी 10-15 दर दुकानावर 3-5 दुकानावर 5-25 पोलीस उभा राहिलाय। पण कुणी मध्ये शिरतंय, मध्ये कोणी शिरून काहीतरी करतंय, म्हणून आम्ही त्यासाठी दोन पिशे आम्हाला मिळतील कशा म्हणून आम्ही वाट बघतो। आम्ही सकाळपासून उभा राहिलो तिथं बी बियाण्यासाठी। आम्हाला इथं आता 3 तास झालं बाहेर उभा आहेत आम्ही, सकाळी 8 वाजता। हा, तरी बी आम्हाला बी मिळालं नाही आणखी। बीड जिल्ह्यात प्रशासनानं 73 ठोक विक्रेत्यांच्या मार्फत कनक 7351 या जातीचं मुबलक बियाणं मागवलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ न करता बियाणं खरेदी करावं असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलंय। यावर्षी 2,60,000 पाकिट आलेले आहेत। त्याचे 870 दुकानदारामार्फत जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येत आहे। तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, अधिक पैसे किमतीपेक्षा देऊ नये। बीड जिल्ह्यात मागच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाला, त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात या पावसानं नवी स्वप्न जागवली आहेत। त्यामुळे त्यांना पुरेशी बियाणं मिळावीत याची काळजी प्रशासनानं घ्यायला हवी। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास एक पाऊल पुढे।